आपण पहिल्यांदा मतदारांना तुम्ही काय म्हणतो? आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळाली आहे। त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि मतदारांना आवाहन करतो की आपण भरपूर मताने भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवाराला विजय करा। आपलं काय असेल विजन? काय असेल? विकासाचं विजन असेल, जे आता आदरणीय चव्हाण परिवारांनी केलेले विकास कामं असतील, आदरणीय आलुरे परिवारांनी विकास कामं केले असतील, त्याच पावलावर पाऊल मी विकास काम आम्ही करणार आहोत येणारा भविष्यात। रस्त्यासह अनेक गावातल्या विविध विभागामध्ये कामं झालेली आहेत। गटाची प्रत्येक गावात कामं झालेली आहेत आणि मोदी सरकारचं धोरण असेल, राज्य सरकारचं धोरण असेल, शेतकऱ्यांना मदत करण्याचं शासनाचं धोरण आहे। त्यामुळे आज जनता भाजपच्या पाठीशी आहे। आमचं विजय निश्चित आहे। विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक आमच्या निवडणुकीचा मुद्दाच फक्त विकास आहे। जिल्हा परिषद निवडणूक 2026ची होत असताना या अंदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाकरिता अनुभवी असे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत। या गावातील, या परिसरातील जनता ही अतिशय सुज्ञ आहे आणि अनुभवी या परिसराचा जो विकास करू शकतो बरं का, तर ते भारतीय जनता पार्टी केंद्रात असेल, राज्यात असेल आणि या सगळ्या योजना, विकासाच्या योजना जर तुम्हाला या गावापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचवायच्या असतील तर तुम्हाला अनुभवी उमेदवारांना विजयी करून द्यावं लागेल। तर त्या हिशोबाप्रमाणे हे दोन उमेदवार या मतदारसंघासाठी दिलेले आहेत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आम्हाला कुणाचाही पराजय करायचा नाही, परंतु आम्ही विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। सर्वसामान्य जनतेवर आमचा विश्वास आहे की या दोन्ही उमेदवाराला ते प्रचंड मताने निवडून देतील आणि विकास जो करायचा त्या विकासाला ते सर्वजण मदत करतील, मतदानाच्या रूपाने ते करतील। या विश्वासाने या ठिकाणी गणरायाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी नारळ वाढवलेला आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील।